नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना या रहस्यमयी कथासंग्रहातील एक कथा जिचं नाव आहे एक दिवा विस्ताना. हा कथासंग्रह रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेला आहे. तर सुरू करूया पुढच्या पार्टला. आपण आत्तापर्यंत 4 भाग पाहिले आणि आता आपण हा 5वा भाग ज्यामध्ये रेखा हे पात्र आपण आता ऐकणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. दादांना आलेला पक्षघाताचा झटका अकल्पितच होता. तसे म्हटले तर दादांची तब्येत या वयातही ठणठणीत होती, पण कधी काय होईल याचा भरवसा नसतो. त्या दिवशी आम्ही सगळे गप्पा मारीत बसलो होतो. यांना देखील जरा बरे वाटत होते. यांच्या लहानपणाच्या आठवणी आई सांगत होत्या. कसे एकदा हे एका माकडाची खोडी काढायला गेले आणि माकडांची टोळीच्या टोळी मागे लागली. हे ऐकता ऐकता दादांना एकदम हसू आले. वास्तविक ते तसे गंभीर स्वभावाचे, कधीच मोठमोठ्याने हसत नाहीत. त्यातून यांच्या आजारापासून ते अधिकच गंभीर झालेले. पण कसे कोण जाणे त्या दिवशी त्यांना एवढ्या जोराने हसू आले, न हसता हसता एकदम आपल्या बसल्या जागेवर खालीच कोसळले. आम्ही सगळे घाबरून गेलो. पाणी वगैरे मारून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ते नुसते बेशुद्ध नव्हते, बेशुद्धतही जागच्या जागी तडफडत होते. त्यांचा तो झटका पाहून आई भीतीने रडूच लागल्या. घरात पुरुष माणूस दुसरे कुणीच नव्हते. शेवटी यांच्यात कुठून बळ आले कुणास ठाऊक. यांनी फोन करून धामणसकरांना बोलावून घेतले. तोवर जयवंत आलेच होते. मग हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची धावाधाव मुक्ताने आणि जयवंतानेच केली. 2-4 दिवसात दादांना बरे वाटले, पण त्यांचा उजवा हात मात्र ताठच राहिला होता. त्याची फारशी हालचाल होत नव्हती. पायावरही परिणाम झाला होता. पण डॉक्टर म्हणाले की वरचेवर मसाज केल्याने तो बरा होईल. 10-12 दिवसात दादा हॉस्पिटलमधून परत आले. त्यांच्या हाताचा आणि पायाचा मसाज चालू राहिला. बऱ्याच वेळा जयवंत त्यांना मसाजसाठी घेऊन जात. क्वचित जयवंत नसले तर मग हे जात. हात सुधारण्याची लक्षणे नव्हती, पण निदान मोठे संकट टळले होते. दादांनी एकदम खूप घाबरवले हे खरे, पण त्यांना गुण देखील पटकन आला. नाहीतर यांचा आजार आज जवळजवळ 7 महिने होत आले, पण अजून काही यांना बरे वाटलेले नाही. निदान कधी बरे होणार याची शाश्वती हवी. पण इथेच पाहावे तर आजचा दिवस कालच्यासारखा. प्रकृती कणभराने अधिकच बिघडलेली, पण सुधारणा नाही. मी असे बोलू नये, पण दादा हॉस्पिटलमधून परत आले तेव्हा मला आईंचा हेवा वाटल्याखेरीज राहिला नाही. कधीकधी मला भयंकर शंका यायची, यांचा हा आजार आहे तरी कसला? असाध्य तर नाही, पण विचारणार कुणाला? आणि विचारले तरी मला खरे कोण सांगणार? कधी कधी वाटायचे की आपणच तेवढे अंधारात आहोत, बाकी सर्वांना खरे काय ते माहीत आहे. मग मन प्रत्येकाच्या वागण्यातून अर्थ काढीत बसायचे. राजाभाऊ सोलापूरहून वरचेवर का येतात? बाळभाऊजी यांच्या मनाला एवढे का जपतात? भावंडांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे हे खरे, पण म्हणून यांचा प्रत्येक शब्द झेललाच पाहिजे असं नाही. हे अगदी चिडून काहीही बोलले तरी कोणी उलट उत्तर देत नसे. का हे असे? जे मनात येई त्याने जीवाचे पाणी पाणी होई. कधी कधी वाटायचे देवाचे काही करावे, पण दादांनाच देवाचे विशेष काही नसल्यामुळे घरात पूजासुद्धा होत नसे. मग मी कुणाच्या तरी सांगण्यावरून आपली आपणच शिवलीलामृताचा 18वा अध्याय वाचू लागले. पण खरा आधार होता तो यांचाच. यांच्या हास्यविनोद पूर्वीसारखाच चालू होता. डॉक्टरांबरोबर ते रिपोर्टविषयी चर्चा करीत. त्यावरून त्यांना आजाराची नीट माहिती असावी हेही नक्कीच. ते जोवर काळजीत दिसत नव्हते तोवर मला आशा सोडायचे कारण नव्हते. पण जानेवारी उलटला आणि सगळ्यांच्याच तोंडाचे पाणी पळाले. यांनी कामावर जाणे तर पूर्वीच सोडले होते, पण आता तर त्यांना अंथरुणातूनही उठवेना इतका अशक्तपणा आला. त्यांना शुद्ध रक्त वरचेवर द्यावे लागायचे, पण ते घेतानाही हुडहुडी भरल्यासारखे होई. हळूहळू घरातले हास्यविनोद संपले.
आम्ही एकमेकांशी कामापुरते बोलू लागलो. एरवी गप्पच असू. मनात नाना विचार येत. टाळण्यासाठी मी काम शोधत राहायची किंवा स्तोत्र म्हणत बसायचे. पण तरीही एखाद्या वेळी धडकी भरायची. वाटायचे पूर्वीच ऑपरेशन करून घेतले असते तर एखादे मूल तरी झाले असते. असल्या काही बाई विचारांनी डोळे भरून यायचे आणि ते यांच्यापासून लपवता लपवता पुरे वाट व्हायचे. आता घरातल्या सगळ्यांच्याच मनाची तयारी होऊ लागली होती आणि लपवाछपवीचे कारणच उरले नव्हते. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर दादांच्या हातून पूर्वीसारखे काम होत नव्हते आणि त्यांना मदतीची गरज होती. मग बाळाभाऊंनी तात्पुरती कोल्हापूरची रजा घेतली आणि इकडेच येऊन राहिले. पारिकांच्या ट्रीटमेंटचा आता काही उपयोग होईनासा झाला होता. तेव्हा आम्ही सुचवतील ते ते उपाय करू लागलो होतो. आजवर दादांनी कधी देवाला हात जोडले नव्हते, पण आता ते आणि आई राजाभाऊंबरोबर पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशा सगळ्या ठिकाणची यात्रा करून आले. गावचा एक जण आला आणि सांगून गेला की यांच्यावर करणी केली आहे. आपल्या ओळखीच्या एका नामवंत मांत्रिकाला तो साताऱ्याजवळच्या पाडळी गावाहून घेऊन आला. प्रवास खर्च म्हणून आमच्याकडून 200 रुपये घेतले. मांत्रिकाने लिंबामध्ये उदबत्त्या खोचून मंत्रतंत्र केले आणि कोयनेच्या कोणा मद्रासी माणसाने करणी केल्याचे सांगितले. औसेच्या रात्री पोतेभर चुरमुरे वाटून शांती करावी लागते असे सांगून त्यांनी आमच्याकडून 500 रुपये काढले. एके दिवशी टाइम्समध्ये जाहिरात वाचली की सरदार गृहात एका मद्रासचा मांत्रिक उतरला आहे. त्याने म्हणे पंडितजीच्या समोर सापाचे विष मंत्राने उतरवून दाखवले. बाळभाऊजी आणि जयवंत जाऊन त्याला टॅक्सीने सरदार गृहातून घेऊन आले. माणूस इतका रुबाबदार आणि मिठ्ठा स्वानीचा होता की आम्हाला लगेच तो म्हणेल ते खरे वाटू लागले. 11 ब्राह्मणांचे 1 महिना अनुष्ठान करतो, मुलाला महिनाभरात बरे वाटेल असे सांगून तो 501 रुपये घेऊन गेला. आता विचार केला तर पैसे असे उधळण्याचा मूर्खपणा आम्ही का करीत होतो ते समजत नाही. पण तेव्हा सगळे म्हणायचे की देऊया पैसे, या माणसाचं आपण पूर्वजन्मीचं देणं लागत असू. कशाने का होईना गुण आला म्हणजे पुरे. त्यातून सध्या पैसे खर्च करण्याची परिस्थिती आहे हेही कमी नाही. पूर्वी ती तरी कुठे होती? आपल्या माणसासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी? मार्च महिना लागला आणि यांच्या शरीरावर लहान लहान काळे डाग दिसायला लागले. त्यांनीच ते मला दाखवले. डोळ्यातले पाणी लपवण्यासाठी मी तोंड फिरवले, पण ते हसत हसत म्हणाले, वेडी, अगं या डागांनी काय फरक व्हायचा आहे? आधीच आम्ही मोठे गोरे पडलो की नाही? मूळच्या रंगात डाग दिसत सुद्धा नाहीत. त्यांचे ते हसणे ऐकले आणि मला कळले की आता शेवटची आशा देखील संपली. कारण त्यांचे हसणे केवळ आमच्यासाठीच होते. सारे काही त्यांना कळले होते. कदाचित यापूर्वीच कळले असेल आणि तेव्हाही ते आत्ताच्या सारखेच खोटे हसत असतील. मीच बापडी खुळ्यासारखी त्यांच्या हसण्यामुळे फसत होते. आता नशीब सोडून बाकी कुणावरच भिस्त नव्हती. राजाभाऊंनी सोलापूरमधील नोकरी सोडली आणि ते मुंबईच्या फिनले मिल्समध्ये विविंग मास्टर म्हणून आले. खरे तर ही नोकरी आधीच्या नोकरीपेक्षा काहीशी कमी दर्जाची होती, पण मुंबईत राहायला मिळणे सध्या त्यांना महत्त्वाचे वाटत होते. मध्यंतरी कोल्हापूरला परत गेलेल्या बाळभाऊजींनाही राजाभाऊंनी परत बोलावून घेतले. का बोलावले याचे काहीतरी चिल्लर कारण त्यांनी माझ्या समाधानासाठी सांगितले, पण मी काहीच बोलले नाही. यांच्या मनात काय चालले असेल यांची कल्पनाही येत नसे. ते शांतपणे रेडिओ ऐकत पडलेले असायचे. पवार नावाचा त्यांचा एक फोटोग्राफर मित्र होता. त्याने त्यांना टेप रेकॉर्डर आणून दिला होता. त्यावर हे एकसारखे कुमार गंधर्वांचे आणि भीमसेन जोशींच्या टेप्स लावायचे. मला वाटते त्यांचे गाणे सोबतीला होते म्हणूनच यांना जिने सुसह्य होत होते. जिथे आम्ही कुणी पोहोचू शकत नव्हतो तिथे ते सूरच त्यांना साथ देत होते. मध्यंतरी त्यांचा आहार बऱ्यापैकी झाला होता.
मासे वगैरे ते आवडीने खात. पण आता त्यांची भूक मंदावली. ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी हुडहुडी भरणेही वाढले. केस तर साफ गळले होते. त्यामुळे आता त्यांना ओळखणेही कठीण झाले. एके दिवशी यांच्या मनात काय आले कोण जाणे. यांनी पवारकडे हट्ट धरला की आमचा दोघांचा एक फोटो काढ. लग्नानंतर काढू काढू म्हटले तर कधीच काढला गेला नव्हता. आता तरी काढ. पवारने पुष्कळ समजूत घातली की तू बरा झाल्यावर फोटो काढू. पण हे एकेच नात. बिचारा पवार दुसऱ्या दिवशी सकाळी कॅमेरा घेऊन आला. उशा वगैरे लावून यांना साधारण बस्ते केले. यांनी चेहरा हसरा ठेवला होता. पण मला ते कसे जमणार. मी दातात पदर धरून हुंदका कसा बसा थांबवला. पण पवार म्हणू लागला, चेहरा झाकला जातोय. मी महत्प्रयासाने हुंदका दाबला. तरी यांना तो कळल्याखेरीज राहिलाच नव्हता. अगदी हलक्या आवाजात ते म्हणाले, आय एम सॉरी रेखा. मग मात्र मी रडे आवरले. कसा बसा फोटो उरकला. एवढ्यात डॉक्टर पारीख आले. अलीकडे ते दररोज येऊन चेकिंग करीत. पवार जायला निघाला. एवढ्यात त्यांनी त्याला आठवण केली. अरे ते आपटे तुमच्याच कॉलनीत राहतात ना. ते मला रिसिप्ट देणार होते सामानाची, अजून दिली नाही. मग विसरले का काय कोण जाणे. आज आठवण करून देशील का त्यांना. पवार हो म्हणाला. नक्की सांगा हं त्यांना. हे मिस्किलपणे हसून म्हणाले. म्हणावं जरा घाई करा. डॉक्टरांनी त्यांना तपासले. मग माझ्याकडे पाहिले. बोलले काहीच नाहीत. पण ते जरा गंभीर झाले होते. राजाभाऊंना आणि बाळभाऊजींना निसटती खून करून ते निघाले. ते दोघेही त्यांच्या पाठोपाठ खाली गेले. मी समजून चुकले. ज्याचे भय वाटत होते तो दिवस आता लांब नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मी त्यांच्या पायगतीच अंथरुणावर कोसळून पडले.